नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहे बानूरगडला। तर हा गड आटपाडीतून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि खानापूर तालुक्यामध्ये हा गड येतोय। चला तर आपण पेट्रोल भरलेला आहे आता। ह्या गाडीवर आपण जाणार आहे। सध्या आलेलो आहे आता चित घाटामध्ये आणि आपण जाणार आहे बानूरगडाला। बघू शकता आता घाटाच्या खालच्या बाजूला आपण आहे आणि माझ्यासोबत आहे प्रदीप। बघू शकता मित्रांनो, इथून आपण आता बानूरगड म्हणजेच भोपाळगडाकडे जाणार आहोत। मित्रांनो, गावातून लेफ्ट मारायचा आहे आणि सरळ पुढे यायचं आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे बानूरगडाला आणि आपण आता इथून वर जाणार आहे। त्या समोरच्या जी दिसते ती पायऱ्या आहेत, सरळ वरती जायचं आहे आपल्याला। तर मित्रांनो, आपण आता इथून ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहे आणि बाजूने एक गाड्यांसाठी एक डांबरी रस्ता केलेला आहे। आपण आता इथून वर जाणार आहे। मित्रांनो, पायऱ्या चढून वर आलेलो आहे। बघू शकता समोर आता लोकनियुक्त सरपंच श्री सज्जन संपतराव बाबर यांच्या सौजन्याने सहर्ष स्वागत आणि बाजूला तानाजीराव जयवंत गायकवाड बानूरगड यांनी ह्या पूर्ण पायऱ्याचे बांधकाम केले होते। चला तर निघूया, आपण पुढे जाऊया। समोर दिसत आहे झाडे आणि मंदिर, तिथं आपल्याला जायचं आहे। मित्रांनो, हा एक रोड येत आहे, या रोडनं वाहने येतात आणि बघू शकता समोरच आता मंदिर आहे आणि 2 4 व्हीलर सुद्धा आलेले आहेत। तर मित्रांनो, भैरजी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन, येथे पाण्याची टाकी आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता वृक्षारोपणासाठी नवीन रोपे आणलेले आहेत। आणि आपण समोरून आलो होतो आणि आपल्या समोर आता सध्या भैरजी नाईकांची समाधी आहे। भैरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते। यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जात होते। आज आपण त्यांच्या समाधीला भेट देण्यास आलेलो आहे। बघू शकता आजूबाजूस परिसर कसा आहे। मित्रांनो, गडाचा प्रकार हा गिरिदुर्ग स्वरूपाचा आहे आणि हा गड खानापूर आटपाडी या डोंगर रांगेमध्ये हा गड आहे। मित्रांनो, हा गड लोककथेनुसार भोपाल सिंग या राजाने गड बांधला होता आणि अफजल खानाच्या वधानंतर
शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला होता. आणि बघू शकता तुम्ही मंदिराच्या आसपासचा परिसर कसा आहे. आणि हे पक्ष्यासनी खाण्यासाठी अशी सिस्टीम केलेली आहे. चला तर आता आपण समोर मंदिराकडे जाऊया. समोरच आपल्याला दिसत आहे श्री बाणलिंग मंदिर, म्हणजेच हे महादेवाचे मंदिर आहे. बघू शकता कशा पद्धतीचे मंदिर आहे. बघू शकता प्रदीप आतमध्ये गेलेला आहे. आणि ही समाधी आणि मंदिराच्या मधील भाग आहे. चला तर आपण आतमध्ये आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया. बघू शकता श्री बाणलिंग प्रसन्न लिहिलेलं आहे. ते नंदी महाराज आहेत. चला तर आतमध्ये जाऊया. मित्रांनो बघू शकता आतमध्ये पिंड आहे, महादेवाची पिंड. चला तर मंदिराला प्रदक्षिणा घालूया. बघू शकता आपण समोरून आलतो आणि आपण आता मंदिराच्या असे वरती शिखर आहे. आणि आता आपण मंदिराच्या पाठीमागे आलेलो आहे. आणि ट्रॅक्टर वगैरे दिसत आहे. इथे बांधकाम चालू आहे, तटबंदीचे बांधकाम, नूतनीकरण चालू आहे या जागेचं. मित्रांनो आपण आता सध्या गावाच्या पूर्वेकडे अर्धा किलोमीटर आलेलो आहे. आणि समोरच आपल्या चोर दरवाजा, बानूरगडचा चोर दरवाजा म्हणून ओळखली जाणारी जागा म्हणजे ही जागा आहे चोर दरवाजा म्हणून. तर आपण सध्या तिथं आलेलो आहे. बघू शकता कशा पद्धतीचा चोर दरवाजा आहे. आतमध्ये दोन्ही ठिकाणी बाजूला जागा वगैरे आहेत, एकसारख्या दोन्ही जागा आहेत. आणि इथून आपण आता पुढे जाणार आहे. इथून पुढे एवढा चोर दरवाजा आहे. मित्रांनो बघू शकता हा पाठीमागचा माझा चोर दरवाजा आहे. आणि आता आमचे मित्र येतील, गावातील मित्र आलेले आहेत आणि पाठीमागे प्रदीप आलेला आहे. तर मित्रांनो फुल आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका.